नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मस्तपैकी असं 1 कप रव्यापासून भारी असा स्नॅक्स तयार करणार आहोत. अगदी सोप्पा आणि कमी साहित्य वापरून मस्तपैकी असे 1 कप रव्यापासून पॉपकॉर्न तयार करणार आहोत. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅनमध्ये आपण आता या मापाप्रमाणे 2 कप पाणी घालायचं आहे. बघू शकता तुम्ही आपलं पाणी चांगलं गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. चांगलं पाणी उकळवून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स आहे ते घालणार आहोत. त्यानंतर अर्धा चमचा ऑर्गॅनो आहे ते घालायचं आहे. चवीनुसार थोडंसं अगदी मीठ आहे ते घालायचं आहे. व आपण आता हे चांगलं परतवून घ्यायचं आहे. चांगली पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही मस्तपैकी पाण्याला अशी उकळी आलेली आहे. आपण आता याच्यामध्ये 1 कप रवा आहे तो घ्यायचा आहे. आपण आता हा रवा आहे तो पाण्यामध्ये असा घालायचा आहे व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. इकडे मी 1 कप रवा आणि 2 कप पाणी असं मिश्रण घेतलेलं आहे व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. बघू शकता रवा आपला मस्तपैकी असा दाटसर झालेला आहे आणि आपला रवा सुद्धा एकदम असा तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता हा थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे बाजूला व बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे रवा. आपण रव्याचं मिश्रण आहे ते एका बाउलमध्ये असं काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण आता 1 चमचा कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे ते घालायचं आहे. तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवरचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरलात तरी चालेल. त्यानंतर इकडे मी एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे. तो बटाटा आपण आता असा किसून घ्यायचा आहे. तुम्ही हाताने मॅश पण करू शकता. बटाटा आपला किसून झालेला आहे. आपण हे आता सगळं मिश्रण आहे ते हाताच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. फक्त असं मिक्स करूनच घ्यायचं आहे. त्याचा आपल्याला काही डो नाही करायचा आहे, काहीच नाही. बघू शकता आपलं मिक्स करून झालेलं आहे. आपण आता ह्याचे मस्तपैकी असे पॉपकॉर्न तयार करून घेऊया. तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलं होतं. तेल आपल्याला इकडे मस्तपैकी असं कडकडीत गरमच पाहिजे. आपण आता हे रव्याचं मिश्रण आहे ते असं एक करून तेलामध्ये असं सोडायचं आहे. बघू शकता आणि गॅसची फ्लेम इकडे हायच ठेवायची आहे. बघू शकता आणि लगेच तळून होतात हे पॉपकॉर्न. 1 कप रव्यापासून आपण एक मस्तपैकी युनिक रेसिपी तयार केलेली आहे. बघू शकता तुम्ही आणि मस्तपैकी आपले कुरकुरीत असे रव्याचे पॉपकॉर्न तयार झालेले आहेत. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.